शराबी थे फिर होता है क्या तो घूंट मुझे भी पिला दे शराबी थे फिर होता है क्या बाल मारे गाल मार थँक्यू पानी में संदीपजी गावण सरांचा आपण आवाज ऐकलात. महाकाल मालजीपण आयोजित भव्य क्रिकेटची क्रीडा स्पर्धा आपण जरूर बघतायत. एक अद्वितीय आयोजन समीरजी राऊत आणि त्याच्या संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत आपण जरूर बघतायत. दोन संघाच्या माध्यमातून मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झाली. पहिला बॉल मिडविकेटला बॉलला वळवले गेले. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरले गेले. त्यांनी पहिल्याच बॉलवरती 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या. 2 बॅटर आलेत. एका बाजूला जर पाहिलं तर दीप, दुसऱ्या बाजूला सौरभ आणि बॉलिंग ट्रॅक वरती नंबर 1 च्या षटकामध्ये जयेश यांना आपण बघतायत. अतिशय उत्तम दर्जाचं आयोजन आपण जरूर बघतायत. कालच्या दिवसात आणि परवाच्या दिवसात एकावेळचा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळाला. आजच्या दिवसात साहेब क्रिकेट असोसिएशन, उद्या दिवसात सरकार क्रिकेट असोसिएशन, हे 2 असोसिएशन आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसात 10 संघ, उद्या दिवसात देखील बलाढ्य 10 संघांना प्रवेश या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून दिला जाईल. चांगला चेंडू होता, चांगल्या टप्प्यावरती हाताळला गेलेला हा बॉल डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. 2 चेंडू फेकून झाले. धावफटक्यावरती जाऊन पोहोचतायत ते म्हणजे 2च्या घरामध्ये SD लाईव्ह च्या माध्यमातून जुळले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत या संपूर्ण क्रीडा स्पर्धेमध्ये. दुसरे धावेचा प्रयत्न चालवलाय आणि 2 धावा काय रोखू शकत नाही आहेत. अरुणजी अंबोकर सर, स्मिथ भीमराव घरत या ठिकाणी उपस्थित झालेत. सन्माननीय पाहुणे, त्यांना मी विनंती करतो आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पुढचा बॉल चांगला फटका, ऑन साइडला बॉल चालला टिप विकेटला. क्षेत्ररक्षक आलेत. पुन्हा एकदा दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि यावेळेला फलंदाज आउट. पहिला धक्का टीम नायरा 11 तिवरी संघाला. फलंदाज बॅक टू द पवेलियन. I said get out of the car with your hands up. Yo, dog. Yo, what the fuck I do wrong, man? Against the car. Aside and let the rest of the people in. It still ain't nothing but a G thing. G thing. I jumped out the car, let the beat bang. ਵੱਜਦਾ ਵੂਫਰ ਗੱਡੀ 'ਚ ਪੈਂਦੀ ਠਮਕ ਗਲੀ ਵਿੱਚ ਸਾਰੀ ਆਣ ਬੂਹੇ ਵਿੱਚ ਖੜ ਜਾਵੇ ਤੇਰੀ ਮਿੱਤਰਾਂ ਦੇ ਨਾਲ ਵੂਫਰ ਗੱਡੀ 'ਚ Zeus you got what I want is what you got. थँक्यू डीजे. पहा लक्षात ठेवा टीम नायरा 11 तिवरी 12 मॅन असा पाठवा की त्याला संपूर्ण खेळाडूंची नाव माहिती असतील. प्लीज आम्ही विनंती करतोय. रोशन आलेत नवीन फलंदाज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोशन उतरले गेले. 3 षटकांचा फॉर्मॅट आहे आणि रोशनला माहिती आहे या मैदानावरती 3 षटकामध्ये किती धावा बनवायच्या आहेत. फुलटॉस आहे, ऑन साइडला फटका चांगला आहे, झेल महत्वाची आहे, कॅच चेस विन द मॅचेस. आणि यावेळेला सर्वात मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळत असताना राजौली टीमला आणखीन एक धक्का दिला मैदानाच्या आतमध्ये. तिवरी संघाला परतावं लागते गोल्डन डकच्या स्वरूपात रोशन.
शकतात एक मालजीपाडा परिसरातील एक दमदार उद्योजक. पुढचा बॉल जबरदस्त फटका, झेल घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी देखील केला गेला परंतु झेल निसटली गेली आहे. या ठिकाणी एक धाव येताना दिसते. अशा रीतीने जर पाहिलं तर पहिल्या षटकातील आतापर्यंत चेंडू फेकून झालेत ते म्हणजे 6. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. 6 धावा धावफटकावरती 2 गडी गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना टीम पाहायला मिळते नायरा 11 तिवरी. सामना हा फार महत्वाचा राहिला. प्रत्येक सामन्यामध्ये काहीतरी चुरस निर्माण झाले आहे आणि याही मॅच मध्ये तसंच काहीतरी पाहायला मिळते. ओव्हर दी विकेटने नंबर 2च्या षटकामध्ये आपल्या गोलंदाज पाहायला मिळते वैभव. पहिला बॉल लॉंग ऑफला फिल्डर आहेत, मिस फिल्डिंग झाले. लॉंग ऑनचे फिल्डर पुढे येत आहेत आणि पाहता पाहता जर पाहिलं गेलं तर बॉलला अडवत असताना पहिल्या बॉलवरती 2 धावा आणि या 2 धावड्या संघाची धावसंख्या 1 धाव या ठिकाणी जोर येताना दिसते. एकरी धावणे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फटकावरती ती म्हणजे 7 धावा 7 रन्स ऑन दी स्कोर कार्ड जुडले जात आहेत. सिंगल डबल. आता क्रिकेटचं बेसिक ज्याला मानलं जातं आता त्या बेसिक वरती तुम्हाला बॅटिंग ही मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. राजौली संघाला माहिती आहे विकेट जाताना दिसतात प्रेशर मध्ये बॅटर येतील परंतु आता मात्र बॅटरला प्रेशर मध्ये यायचं नाही तर आता गोलंदाजाला प्रेशर मध्ये आणावं लागेल. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सजवावी लागेल टीम नायरा 11 तिवरी संघाला. कारण की एक बलाढ्य संघ आहे त्याने मागच्याच पर्वामध्ये दर्शवले मागच्या वीक मध्ये दर्शवले. या मैदानावरती जबरदस्त बॅटिंग आपण पाहिली गेली ती म्हणजे सौरभच्या माध्यमातून. सौरभ आहे चांगला फटका ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. वा काय फेकी केली. ज्याप्रमाणे चेंडू आला लगेच फेकी करत असताना विकेट डाऊन. फलंदाज बाद. मात्र नवीन फलंदाज विकास आहेत त्याच्या सोबतीने आपण बघणार आहात मिस्टर अरमान आणि दुसरा बद्दल पाहिलं गोलंदाज आहे वैभव. वैभवने पहिल्या बॉलवरती एक सिंगल आणि त्यानंतर जर पाहिलं तर विकेट प्राप्त केले. पुढचा बॉल समोरच्या दिशेने ठोकलाय. लॉंग ऑनला फिल्डर तैनात आहे, प्रोटेक्शन आहेत आणि त्याच्या हातामध्ये हा सहज सोपा झेल कंप्लीट केलाय. विकेट डाऊन. आणखीन एक धक्का. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या मालजीपाडा परिसरामध्ये आपण बघतायत एक भव्य दिव्य अंडरम ओपन क्रिकेटचे थरार जे महाकाल चषक 2025.
तीन बॉल फेकून झाले, धावसंख्या 7. पुढचा बॉल. ओहो, यावेळेला जर पाहिले तर टॉपेज लागले, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आलेत आणि यावेळेला जर पाहिले तर आणखीन एक धक्का. आल्या पावली फलंदाज परतावं लागते डगआउटच्या दिशेने. आणखीन एक धक्का. नायर 11 टिवरी संघाला राज बॅक टू पवेलियन. चार गडी बाद, फक्त आणि फक्त 7 धावा या धावफटकावरती. 5 गडी बाद देखील झालेत, म्हणजे एक बराच अडथळा गेलाय. संघ बांधून ठेवला गेलाय टिवरी टीमला. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर राजौली टीमने या पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक विकेट जाईल. चौथा धक्का या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दिलाय. बॅक टू बॅक. कुल पारी मैदानाच्या आतमध्ये खेळणं गरजेचं राहील. पहिला बॉल फेस करण्यासाठी तयार झालेत, परंतु गोलंदाजांचा जो वेग पकडलाय तो मात्र अफलातून राहिलाय. या ठिकाणी गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. विकेट हॅट्रिक देखील त्यांनी प्राप्त केली गेली. सलगचे 4 विकेट त्यांनी घेतलेत. अशा रीतीने 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 7 धावा या धावफटकावरती लगावल्या गेल्यात. आता शेवटचं फार निर्णायक षटक राहील. ऐकूया डीजेला. येऊया पुन्हा एकदा या महत्वपूर्ण मॅचच्या दिशेने. डीजे गेल्या मॅच मध्ये भूमीतली ज्याप्रमाणे गोलंदाजी केली आणि तशाच प्रकारची गोलंदाजी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये वैभवने दाखवली गेली. कारण की भूमीतली देखील गेल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती आणि या मॅच मध्ये जर पाहिलं तर वैभवने गेले. आता मात्र तशा प्रकारची गोलंदाजी भूमीतला करावी लागेल. परंतु नायर 11 टीमने संघाला मोठे फटके खेळावेच लागतील या मॅच मध्ये. या मालिकेमध्ये जर टिकून राहायचं असेल तर, कारण की 7च धावा धावफटकावरती आहेत. कट करण्याचा प्रयत्न वेगाने, टप्पा तर चांगला रीतीने होता परंतु कट करण्याचा प्रयत्न तितकीशी बॅट स्विंग प्रॉपर पाहायला मिळत नाहीये आणि सर्व विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल डॉट. चांगली गोलंदाजी. पहिला बॉल तर चांगल्या टप्प्यावरती हाताळला गेला. देवानंद जी राऊत जे संघ पुरस्कर्ते आहेत आणि एक दमदार व्यक्तिमत्व म्हणून त्यांची सातत्याने ओळख राहिलेली आहे. पुढचा बॉल ऑप्टिकच्या बाहेर चप्पल झाले. लॉंग लेगला फिल्डर नाही आहे. लॉंग चेस पाहायला मिळतोय. बॉल थांबणार नाही. बॉल चालला मैदानाच्या बाहेर. 4 धावांकरिता जय महाकाल मालजी पटाच्या स्पर्धेत दमदार चौकार.
आतमध्ये येताना दिसत आहेत. चौकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 11च्या घरामध्ये. येस, उद्याच्या दिवसातील 10 संघ त्यांचा देखील उल्लेख आपण या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. सरकार क्रिकेट असोसिएशन चे एकंदरीत 10 संघ असतील. पहिला मॅच सरकार 11 त्याच्या विपक्षात पालनापडा असेल. हा पहिला मॅच ठीक उद्या 9:30 वाजता सुरुवात होईल, लक्षात ठेवा. त्यानंतर 21 पांजू आणि त्याच्या विपक्षात उंबेलमान संघाला कोण विसरेल. याच मैदानावरती प्रथम क्रमांकाचा पारितोषिक पटकावणारा संघ अर्थातच उंबेलमान बी संघाला. त्यानंतर घोडबंदर त्यांच्या विपक्षात चंद्रपाडा, दत्ताली समित आणि त्याच्या विपक्षामध्ये डोंगरीपाडा. आणि शेवटचा सामना असेल महाकाल मालजीपाडा त्यांच्या विपक्षात टिवरी. 5-1-2025 सरकार क्रिकेट असोसिएशन रविवारचा हा लॉट आपण बघताय. ज महाकाल मालजीपाडा चषक 2025. 11 धावा या धाव फटकावरती. चला, फलंदाज नवीन आलेत, त्यांचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलं नाहीये. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला भेटत असताना बॉल थांबण्याचं नाव घेत नाहीये. बॉल चाललाय मैदानाच्या पलीकडे. चौकार. डीजे चेंडू फेकून झाले मैदानाच्या आतमध्ये. 4 संघाची धावसंख्या 15. धावसंख्येला आकार, धावसंख्येला गती मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. कमबॅक केलाय. या पुढचा बॉल जर पाहिलं तर ऑफस्टिक थोडासा बाहेर राहिलाय आणि पाहता जर पाहिलं तर 1 धाव या ठिकाणी पाहायला मिळते. 16 धावा धाव फलकावरती जुळल्या जात आहेत आणि 16 धाव्याने जर पाहिलं तर खाता हे वेगाने झपाट्याने पुढे येताना जरूर दिसत आहे. धाबा येणं फार महत्वाची गोष्ट आहे. 9-11 टिवरी संघाला आपण जरूर बघतायत. स्ट्रगल करताना दिसतोय. फटका फसलाय. लॉंग ऑफला फिल्डर आलेत आणि त्याने टिपलाय झेल. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लगावला गेला. टीम 9-11 टिवरी संघाला 9वा धक्का. टीम कुठेतरी राज या संघामध्ये खेळताना दिसत नाहीये. एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत आणि गेल्याच वीक मध्ये राजला देखील एक पारितोषिक मिळालं होतं उत्कृष्ट गोलंदाजाचं. तो राज आज मैदानाच्या आतमध्ये जरूर इन ऍक्शन मध्ये दिसला नाही. त्याची कुठेतरी जाणीव जरूर या ठिकाणी पाहायला मिळते. सागर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चेंडू फेकून झाले. आतापर्यंत 5 शेवटचा अंतिम बॉल. पहिल्या डावातील धावसंख्या 16 धावा. शेवटच्या बॉलवरती एक मोठा फटका. मॅच मध्ये पुनरागमन करतील. शेवटच्या बॉलवरती काय घडेल. टॅप टू द ग्राउंड. पाहता जर पाहिलं तर मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट झालाय. 1 धाव आली. 17 धावा धावफटक्यावरती 18 बॉल आणि 18 धावेचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये टीम राजौली संघासमोर. लगेच मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटर पाठवा राजौली संघ आणि लगेच 9-11 टिवरी आपण फिल्डिंग सेटअप करून घ्यायचे. 18 बॉल 18. एक लहरताना झेंडा आपण जरूर बघतायत. महाकाल मालजीपाडा या संघाचा लोगो आहे आणि तोच लहरताना आपण ऑन स्क्रीनवर जरूर बघतायत.
रोशन पहिला बॉल. रोशनने जर या मॅच मध्ये कमबॅक केलं ना तर एकांतरित या मॅच वरती पुनरागमन होईल. रोशनच्या गोलंदाजीमध्ये विकेट येतील, तिथून जर पाहिजे डॉट बॉल आले तर मॅच मध्ये कमबॅक होईल. या ठिकाणी जर पाहिजे सन्माननीय पाहुणे विनोदजी मात्र या ठिकाणी उपस्थित झालेत. एक अष्टबैलू क्रिकेटपटू म्हणून त्यांना आपण सातत्याने पाहिले. जे महाकाल मालजीपाडा टीम असेल, त्यानंतर मालजीपाडा ग्रामस्थातील कुठलेही एखादा संघ असेल, त्यामधून मोठमोठ्या स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून खेळल्या गेल्यात. रोशन पुन्हा एकदा तयार. ओहो, यावेळेला काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न. टॉपेज लागले स्वतः विकेट किपर. विकेट आल्या, डॉट बॉल तर आले तर मॅच मध्ये कमबॅक करेन टीम नायरा 11 टिवरी. पहिला धक्का तर राजौली टीमला लगावला गेला. विकेट. हार्दिक हार्दिक स्वागत. जय महाकाल चषक मालजीपाडा. आपण जरूर बघतायत मालजीपाडा परिसरातील सर्वांगीत नामांकित स्पर्धा, बहुचर्चित स्पर्धा. अर्थातच गेल्याही वर्षी जर पाहिलं तर या स्पर्धेचं एक दमदार आयोजन आपण जरूर पाहिलं होतं आणि यंदाही जर पाहिलं तर एक दमदार आयोजन जरूर आपल्याला पाहायला मिळते. एक विकेट, एक धाव धावफटकावरती जुळली गेलेली आहे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर 2 चेंडू आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये फेकून झालेत. पुढचा बॉल रोशन तयार झालेत. षटकातील तिसरा चेंडू घेऊन स्ट्रायकेट वरती असेल मिस्टर रोशन. रोशन टू रोशन. फटका मिस टायमिंग आहे. जेल झाला तर मॅच मध्ये येतील, परंतु थोडस मागे राहिले. विकेट होण्याची आज शक्यता आहे परंतु नाही. ऑन द क्रीज पोहोचलेत. भरपूर चेंडू उडाला होता आणि असं वाटलं कुठेतरी की विकेट जाईल, परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर झेल कुठेतरी होताना दिसलं नाहीये, परंतु बॅकअप त्या ठिकाणी मिळालेला आहे. नागेजी पाटील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. अध्यक्ष आहेत बीजेपी आणि त्यांचं देखील कौतुक असेल या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. कुठेतरी झेल महत्वाची होती कारण की रोशन जर पाहिलं तर एक हार्ड हिटर फलंदाज आहेत. पुढचा बॉल आपटून टाकण्याचा प्रयत्न. हा बॉल वाईड असेल आणि मोंटीजी घोडीकर सरांनी लगेच आमच्यापर्यंत इशारा केला 1 बाउन्स फॉर दी ओव्हर आणि हा बॉल वाईड. अवंतरच्या माध्यमातून एक धाव एकेरी दाबणे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 4 आणि चेंडू फेकून झाले ते म्हणजे 3. येस, आणि ज्यांचा उल्लेख केला जे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून एक दिवसीय लाईव्हचा खर्च त्यांच्या माध्यमातून देण्यात येईल. आणखीन एक विकेट. रोशनची विकेट फार महत्वाची होती, रोशनने ती मिळवली गेली आणि आता मात्र जर पाहिलं तर पुन्हा आगमन करताना दिसतंय नायरा 11 टिवरी. सदस्य आहेत ते देखील आता संपूर्ण जर पाहिलं तर मित्र परिवार या ठिकाणी जरूर येताना दिसतोय. चार धावा या धाव फटकावर लागल. रोशनचं कौतुक करावं लागेल, कमबॅक केले. येस, उद्या ठीक 9 वाजता पहिला बॉल पडणार आहे आणि
ज्यावेळेला आमदार चषक होतं कौतुक करावं लागेल. संदीप दादा यांनी सांगितलं होतं सकाळी 8 वाजता तुम्ही या ठिकाणी जॉईन व्हा. 9 वाजता संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित झाला. पहिला बॉल 9:30 ते 10 वाजता या ठिकाणी मैदानावरती पडला गेला. त्याचं कौतुक करावं लागेल कारण की आयोजक असावा तर संदीप दादा पाटील यांच्यासारखा असावा. जबरदस्त धावा फटक्यावरती 4. या पुढचा बॉल रोशन आतापर्यंत चांगली गुणवत्ता सिद्ध करतोय. 18 फुलटोस आहे हा बॉल. नो मागण्या ठरला या मॅचचा टर्निंग पॉइंट हा नो बॉल. या बॉल वरती मिळतील 4 धावा. जवळपास जर पाहिजे या बॉल वरती 4+1 5 धावा अंतरच्या माध्यमातून. सन्माननीय पाहुणे देखील उपस्थित होतील. विजयशेठ पाटील एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांना सातत्याने पाहिले गेले आणि त्यांचं देखील आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून आजच्या दिवसात जरूर होताना दिसणार आहे. फुल टॉस आहे हा बॉल देखील नो. याही बॉल वरती चौकार. मॅचचे 0 चेंडू मध्ये हा धावा खर्च केलाय. जसा जसा पाणी पडा त्यांनी झेल टिपला गेलाय. 12 बॉल 3चं समीकरण. मॅच तर एक बाजूला झुकलेली दिसते. टीम राजौली संघ वर्चस्व मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतोय परंतु नायरा 11 टीव्ही थोडासा बॅकफुटला जाणवला. 12 चेंडू 3 धावा. एक धावसंघाची धावसंख्यात भर धावसंख्यातून पोहोचते 16 धावा. पहा अशा परिस्थितीमध्ये रोशनने देखील आता मात्र डोक्यावर हात ठेवले असतील की पहिले 4 बॉल मिनिट चांगले टाकले त्यामध्ये 2 विकेट आल्या. त्यानंतरचे कुठेतरी चेंडू भरकटले गेले आणि त्याच्यावरती 10 धावा. फार निर्णायक ठरला गेला. संपूर्ण नायरा 11 टिव्ही हा संघ नाराज असेल कारण की रोशनने आपण या पहिली कामगिरी अप्रतिम राहिले. प्रत्येक स्पर्धेमध्ये रोशन चांगला खेळत आला होता. क्रिकेट आहे. ओहो खालती राहिलाय. इथून देखील मॅच बनवू शकते. चेंडू फेकून झाले. षटक क्रमांक दुसऱ्यातील आता मात्र एकच म्हणजे 11 बॉल आणि 2 धावेचं समीकरण. या धावा रोखायच्या असतील तर डॉट बॉल जर आले विकेट जर आल्या प्रेशर बनेल बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. परंतु दुसरा बाजूला तुषार आहेत आणि स्ट्राईकला विजय आहेत. विजय एक आक्रमक फलंदाज आहेत परंतु आजच्या दिवसात महेश आहेत. सन्मान दिलाय
सिंगल घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न देखील चालवला गेला. वाईट फेकी झाली आणि त्याचं प्रत्युत्तर जर पाहिलं तर 1 धाबींमध्ये जोडून मिळताना दिसेल. आता विजयाकरिता जर पाहिलं तर टीम राजौली संघाला 1 धाबींची आवश्यकता असेल. चला या पुढचा मॅच. टीम एका बाजूला शांती स्पोर्ट जुचंद्र आणि त्यांच्या विपक्ष सिकेम बॉय चंद्रपाडा. रेडी राहायचं आहे. 1 धावेची गरज. या पुढचा बॉल तुषारसाठी. तुषारने टॉप फिनिश करण्याचा प्रयत्न केला, हवेत बॉल उडालाय. याही वेळेला 1 धाव करण्यासाठी प्रदक्षिणा करावी लागेल मॅच जिंकण्यासाठी टीम राजौली संघाला. विकेट.